श्रीराम. आपण मनाचे श्लोक पाहत आहोत. पहिले 7 श्लोक बघून झाले. एकूण 205 मनाचे श्लोक आहेत. सर्वच्या सर्व आपल्याला विस्तृत घेता येणे शक्य नाही, वेळ तेवढा नाही. तेव्हा आपण एकूण मनाच्या श्लोकामध्ये काय म्हटलेलं आहे त्यातले महत्त्वाचे जे काही चरण आहेत ते आपण थोडे थोडे समजावून घेऊ. गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध तेच विचार मनाच्या श्लोकात आहेत. किंबहुना आणखीन सोप्या भाषेमध्ये आहेत. त्यामुळे काय करायला पाहिजे, काय नको, साधनेच्या अंगाने कशाला विशेष महत्त्व आहे, ह्या तऱ्हेनं आपण जास्त बघतो आहोत. आणि मनाच्या श्लोकामध्ये ते जास्त उपयोगी आहे. नेमकेपणाने ते सांगतात की हे करायचं, हे करायचं नाही, काय धरायचं, काय सोडायचं, बरोबर कळतं. तिथं कुठेही अलंकारिक भाषा नाही आहे, नाना प्रकारच्या उपमा, उत्प्रेक्षा, काही तसं रूपक काही केलेलं नाही. सरळ त्यांनी विचार सांगितलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला तो समजून घेणं सोपं आहे. आता 8व्या श्लोकात ते म्हणतात, देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी. आपण बघितलं की मनाला सज्जना म्हणतात समर्थ. तर त्यांनी सांगितलं, समर्थांनीच म्हटलेलं आहे, दुर्जन मनुष्यासला सज्जना परीस आळवावे महत्त्व देऊनी. तसं मन आहे खरं म्हणजे अतिशय दुर्जन आहे, फार व्याप करतं, फार चांचल्य भयंकर, नाना गोष्टी मनामध्ये. आणि त्या मना सज्जनाला काय म्हणतात, अशी क्रिया कर की ज्या योगे देह पडल्यानंतर कीर्ती माग उरावी. पण त्याचा अर्थ कीर्ती उरावी म्हणून मुद्दाम काही करायचं नाही आहे. सहज कर्म आतून असं घडावं की आपोआप कीर्ती व्हावी. कीर्तीनं वाटलं तर त्याच्या मागं यावं, ह्यानी कीर्तीच्या मागं जायचं नाही. तर समाजात बरोबर उलटं होतं. कीर्तीच्या, मानापनाच्या, मोठेपणाच्या मागं आपण धावतो, ते भाग नाही आहे. त्यामुळे क्रिया अशी कर की ज्या योगे कीर्ती सहज मागे उरावी. मना चंदनाचे परी त्वा झिजावे. कसा झिजशील, चंदनासारखा झिज. ते जो झिजला असता त्याच्यापासून सुगंध दरवळेल आणि सर्वत्र तो सुगंधाचा आनंद सर्वांना घेता येईल. तसा आपला देह अशा पद्धतीनं झिजवावा, मन अशा पद्धतीनं झिजवावं की त्याच्या सन्निध येणाऱ्या व्यक्तीला आनंद वाटावा. म्हणून मन्ना चंदनाचे परी त्वा झिजावे, परी अंतरी सज्जना निववावे. इथेही पुन्हा त्यांनी काय सांगितलं आहे, निववायचं कुणाला, सज्जनाला. दुर्जनाला तुम्ही निववायला गेलात तर काय होणार, आपणच त्याच्यावर खाली घरंगळत जाऊ. त्यामुळे तसं नाही आहे. सज्जन मंडळी जी आहेत, सतजन जे आहेत, सज्जन म्हणजे जेंटलमन नव्हे, सतजन, खऱ्या अर्थाने सतचा पाठपुरावा करणारे, त्या सतला मिळवण्यासाठी धडपड करणारे अशी जी साधक मंडळी, संत मंडळी आहेत, त्यांचं अंतःकरण ज्या योगे निववेल, त्यांना शांत वाटेल अशा तऱ्हेची कर्म करावीत. नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे. काय म्हटलं त्याने की पुढीलांचे द्रव्य न, पुढीलांचे ह्याचा अर्थ दुसऱ्याचे. द्रव्य तुझं जेवढं असेल तेवढं असू दे, पण दुसऱ्याच्या द्रव्याला हात लावू नकोस. तुझा किती 5-25 हजार रुपये पगार असला तरी काही बिघडलं नाही, किंवा मिळकत असले तर प्रामाणिकपणाने मिळवलेले, पण दुसऱ्याचा एक नवा पैसा देखील आपण त्याला स्पर्श करता कामा नये. म्हणून नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे, अतिस्वार्थ बुद्धीन रे पापसाचे. स्वार्थ बुद्धीच्या पोटीच दुसऱ्याचं घ्यावंसं वाटतं. त्यामुळे मुळात हा पाया असल्याखेरीज भगवंताच्या दिशेनं जाणं, त्याची प्राप्ती होणं कदापि शक्य नाही. वेडीवाकडी कर्म करतायत आणि ती अधर्म, अन्याय अशा मार्गाने जात आहेत आणि भगवत प्राप्ती हवं आहे, कदापि मिळणार नाही. त्यामुळे मुळात जो पाया पाहिजे तो ह्या सर्गा सच्च कर्मांचा पाया पाहिजे, नीतीचा पाया पाहिजे. घडे भोगणे पाप ते कर्म खोटे. अशी जी कर्म घडतील तर ते पाप आहे, वेडीवाकडी कर्म घडली तर. त्यामुळे
त्यांनी मनाला दुःख होतं म्हणून ते करू नये. मग काय करावं? सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. रामाच्या ठिकाणी प्रेम पाहिजे. आपण आता देवाची पूजा वगैरे करतो, पण भीतीच्या पोटी असते. पुष्कळ वेळा करायला पाहिजे म्हणून करतो, केलं नाही तर काहीतरी आपलं संकट येईल म्हणून करतो, असं नाही. प्रेमच पाहिजे. म्हणून रामाच्या ठिकाणी प्रेम ठेव. आपण प्रेम संसाराच्या ठिकाणी ठेवतो आणि राम पाहिजे म्हणतो. राम जर पाहिजे असेल तर रामाच्या ठिकाणीच प्रेम ठेवलं पाहिजे. देहे दुःख ते सुख मानित जावे. देहाला दुःख झालं तर ते सुख आहे असं म्हणावं. असा विचार करता करता मनात येते की असं का बरं त्यांनी म्हटलं आहे. मला असं वाटतं त्याच्यामध्ये दोन गोष्टी वाटतात की देहे दुःख जे आहे ते देहाला येणारं दुःखसुद्धा आपल्या पूर्वकर्माचं फळ असतं. देहाचं दुःख असो, मनाचं दुःख असो, ही जी सगळी दुःख आहेत ती आपल्या कर्माने येणारी आहेत. त्यामुळे हे देहदुःख जेव्हा आपण भोगत असतो तेव्हा ते जे आपलं संचित असतं, प्रारब्ध असतं, ते फिटत असतं. भोगून संपवायचं आहे. आणि त्याचबरोबर नवीन पाप घडणार नाही इकडं दृष्टी ठेवायची, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट लक्षात आता अशी येते की देहाला जितकं दुःख होतं ना तितकं हळूहळू देह नको वाटायला लागतो. म्हणजे देहाबद्दलची जी आसक्ती असते ती जोपर्यंत देह चांगला आहे, खातोय पितोय मजा करतोय इकडं तिकडे हिंडत फिरतोय, तेव्हा असं वाटतं असू दे ना, काय बिघडलं. हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारून या बरं, त्यांना जर वेदना होत असतील तर त्यावेळेला तरी निदान तर म्हणतो नको मला आता आहे, मला सोडवा ह्याच्यातून. त्यावेळेला तरी म्हणतो. त्यातनं पुन्हा बरा झाला पुन्हा वाटेल ते खायला, वाटेल ते बघायला तयार असतो. पण तो जर साधक असेल तर तो शिकतो त्याच्यापासून की हे काही खरं नव्हे. त्यामुळे देहदुःख जे आहे ते आपल्याला देहाच्या आसक्तीपासून सोडवायला देखील मदत करते. त्यामुळे दोन्ही तऱ्हेने देह दुःखते म्हणून देहाला दुःख होत असताना देखील हा चरण आठवावा सारखा. देह दुःखते सुख मानित जावे असं समर्थांनी का बरं म्हटलेलं आहे की देहाची उपाधी देखील नको असं वाटावं. विवेके सदा सस्वरूपी भरावे. विवेक या शब्दावर समर्थांचाही भर आहे. विवेक याचा अर्थ सुद्धा आत्मानात्म विवेक. विवेकाने काय करायचं? सदा म्हणजे नेहमी सस्वरूपी म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी राहावं की तोच फक्त आत्मा आहे, बाकी अनात्मा आहे. त्यामुळे विवेकाने अनात्म वर्ग नीर सांडून आत्मरसाचे क्षीर सेविता ती राजहंस. त्यामुळे त्या ठिकाणी आत्मवर्ग त्याला परमहंस म्हटलेलं आहे. उगीच कुणीही परमहंस म्हणून घेण्यात अर्थ नसतो. आपण तसे झालो का बघायला पाहिजे. बरं, स्वरूपानंद होते परमहंस, माधवनाथ होते परमहंस. आत्मानात्मविवेक जागृत असतो, सारखा जागृत. आणि मग अखंड त्याचं अनुसंधान स्वरूपाच्या ठिकाणी असतं. जनी सर्व सुखी असा कोण आहे? मला सुख पाहिजे असं आपण जेव्हा म्हणतो त्या विचार करावा की ह्या जगामध्ये सुखी आणि अखंड सुखी असं कोण आहे बरं? अगदी प्रभू रामचंद्र झाले, गोपाळकृष्ण झाले, मोठे मोठे अवतारी पुरुष झाले, संत झाले, ज्ञानदेवादी, ते काय सदा सुखी होते? तेव्हा कोणी व्यक्ती पूर्ण सुखी सर्व सुखी असं कोण नाही. म्हणजे सर्व सुखी असा कोण आहे? विचारे मना तूची शोधून होय. तूच विचार कर ना. काही ना काहीतरी दुःख असतं, देहाचं असतं, मनाचं असतं. आपलं नसलं तरी आजूबाजूच्या कुणास तरी असतं की त्याचं दुःख आपल्याला होत राहतं. जसं घरात एक मनुष्य आजारी असला सगळं घर आजारी होतं का? तर त्याच्याबद्दल चिंता असते, त्याच्यासाठी काही करायचं असतं, सुख वाटत नाही सगळ्यांना, त्यामुळे ते दुःख असतं. असं मनात वाचिरे पूर्वसंचित केले तया सारिके भोगणे प्राप्त झाले. तू विचार कर की जे काय पूर्वसंचित तू केलेलं आहेस ते तुला आता भोगणं प्राप्त आहे. आत्ता तू साधना करायला लागलास, पण
त्याच्या आधी ह्या जन्मात देखील काय काय पापं घडली कुणास ठाऊक. आणि सगळ्यात महत्त्वाचं पाप म्हणजे भगवंताचं विस्मरण, हे सर्वात मोठं पाप. सर्व ठिकाणी भगवंत आहे हा भाव ठेवायच्याऐवजी हा चांगला आहे, हा वाईट आहे, हा मला नको, हा मला पाहिजे, पाप. ते तर आम्ही सारखंच करत असतो, जन्मभर आम्ही तेच करत असतो. एखादी व्यक्ती आपल्याला त्रास देते, नको मला, कधी एकदाही फुल्या घालायच्या मध्ये, हां असं वाटत असतं आपल्याला. आपल्याला काय अधिकार आहे म्हणायचा किंवा मनात तरी येण्याचा? त्याच्या कर्माप्रमाणे तो आहे, ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे जो आहे. आपल्याला हा हवा किंवा हा नको असं म्हणायचं काय अधिकार आहे? जसं समर्थाने काही ठिकाणी म्हटलेलं आहे की घरामध्ये उंदीर असतात, रुळ काय काय नाना प्रकारचे असतात, तेव्हा ते असं म्हणतात की तुम्ही आत्ता आला तिथं राहायला, आमच्या पिढ्यानपिढ्या राहत आहे तिथे, आणि तुम्ही आम्हाला इथून काढायला बघताय, आम्ही काय म्हणून जायचं? तुम्ही काढलं तर आम्ही दुसरीकडनं येतो पुन्हा. त्यामुळे तो म्हणतो माझं घर, हा म्हणतो माझं घर, सगळे माझं घर म्हणतात. ते खरोखरच आहे का? त्याचबरोबर आम्ही ह्याचा नायनाट केला, अमक्या साथी घालवल्या. तुम्ही कोण घालवणार? येतात पुन्हा त्या, कारण भगवंतांनी निर्माण केलेले आहेत ते. तुम्ही घालवणार किती? तुम्ही प्रयत्न करा घालवायचा, ते आल्याशिवाय राहत नाहीत पुन्हा. हे सगळं जे आहे हे लक्षात घ्यावं की जे जे काही घडतं त्याप्रमाणे आपल्याला भोगावं लागतं. आणि पाप असं सारखंच घडत असतं, क्षणाक्षणाला घडत असतं. आपण मनाला तपासून पाहावं आणि त्याप्रमाणे भोगणं प्राप्त आहे याचा विचार करून शांतपणाने भोगावं, भोगून संपवावं. मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे. काय नको? दुःख नको, शोक चिंता नको. म्हणून भगवंताने अर्जुनाला सुद्धा सांगितलं, तू लढ, पण शोक संताप रहित होऊन लढ. द्वेषाने लढ, आता लढायचंच आहे ते, पण शोक संताप नको, द्वेष नको. का नको? त्याचं कारण दुःख शोक चिंता मनात जर आले तर मन भगवंतापासून लांब जातं. आणि मन जितकं शांत प्रसन्न आनंदी राहील तितकं ते भगवद रूप व्हायला, आत्मरूपाशी एकरूप व्हायला मदत होते. म्हणून स्वामीजी देखील आम्हाला नाही म्हणायचं आनंदात राहा, आनंदात राहा. मला नेहमी वाटायचं आनंदात राहा काय म्हणतात. मग तेच विचार करता करता लक्षात आलं, स्वामीजींनी विचारले की मन जितकं आनंदात राहील तितकं ते आत्मस्वरूपाजवळ नेईल. दुःख शोक चिंता कशामुळे होतं? देहबुद्धीमुळे होती, आणि देहबुद्धी आपल्याला आत्मबुद्धीपासून लांब नेते. म्हणून प्रत्येक गोष्टीचा नीट अर्थ लावला पाहिजे. हे कशासाठी सांगितलं, काय सांगितलं, कुठं पोचायचं. म्हणून ते म्हणतात मना मानसी दुःख आणू, विवेके देह बुद्धी सोडून द्यावी. पुन्हा विवेकाला, विवेकाने काय करा? देह सोडून द्या म्हणत नाहीत ते. देह साधन आहे, देह हवंच आहे आपल्याला. देह बुद्धी सोडून द्या. मी देह आहे असं जे अज्ञान आहे ती बुद्धी सोडा. विदेहीपणे मुक्तिभोगीत जावी. देहात असतानाच विदेहावस्था, जीवन मुक्त अवस्था असं म्हटलंय. देह टाकल्यावर नव्हे, देह टाकल्यावर ठीक आहे, पण देहात असतानाच मी देह नाही ह्या बोधावर येऊन मी आत्माच आहे इथं दृढ बुद्धी ठेवायची. आणि साहजिकच मग विदेही अवस्था प्राप्त होते, अलिप्त स्थिती प्राप्त होते. म्हणजे दिसताना देहासारखाच दिसतो आहे पण अलिप्तपणाने तो राहतो आहे. त्यामुळे ही अलिप्त स्थिती प्राप्त होणं म्हणजेच विदेही अवस्था भोगणं आहे. म्हणून विदेहीपणे मुक्तिभोगीत जावी. मना सांगपा रावणा काय झाले, बघ बरं काय झालं त्याचं, सगळं राज्य बुडालं. म्हणून कुडी वासना सांडी वेगळी. कुडी वासना, वाईट वासना. सारखा काय रावणाला काय जायचं, काय होतं, कमी होतं त्याला, पण नाही, लोभ, आणखी पाहिजे, आणखी पाहिजे, आणखी पाहिजे. काय झालं, त्याचा परिणाम काय झाला? नष्ट झालं सगळं. तोही गेला, त्याच्यावर बाकीचेही सगळे गेले. म्हणून लक्षात ठेव की कुणीही जरी झाला तरी काळ हा पाठी लागी, काळ पाठीमागं आहे. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष ठेव.
जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परी शेवटी काळमुखी निमाला. आपल्या पूर्वकर्माप्रमाणे आपल्याला नरदेह प्राप्त झाला. भाग्य समजा नरदेह आपल्याला तो, पण तो सुद्धा जाणार आहे काळमुखी निमाला. त्यामुळे जन्माला आल्यापासून जाईपर्यंत जाणार आहेच. कुणाचा झाला तरी जाणार आहे. अवतारी पुरुषांना देखील देह सोडून जावं लागलं. असेपर्यंत आपण काय करतो इकडे लक्ष दिलं पाहिजे. काय केलं असता आपल्या नरजन्माचं सार्थक होईल इकडे लक्ष पाहिजे. परी शेवटी काळमुखी निमाला. महाथोरते मोठी मोठी मंडळी मृत्यूपंथेची गेले. किती एकते जन्मले आणि मेले. लक्षात असं घ्यायला पाहिजे. मोठी मोठी मंडळी झाली तरी देखील ती सगळी मृत्यूपंथाने गेलेली आहेत. मृत्यू न म्हणे यशवंत, मृत्यू न म्हणे कीर्तिवंत, असं जे म्हटलेलं आहे ना, त्याप्रमाणे मृत्यू कुणालाही सोडत नाही. जन्माला आले आणि मेले, जाणारे आहेत. तेव्हा त्याच्याकडे लक्ष ठेवा. बरं केव्हा येणार आहे काय त्याचं ठरलेलं आहे. अमुक वाजता अमुक तारखेला अमुक गाडीनं जायचं असं आहे काय? कोणत्याही क्षणी. येची क्षणी मरोनी जाशी तरी रघुनाथी अंतरलासी. माझे माझे म्हणतोस, कशाला माझं माझं म्हणतोस? कुठल्याही क्षणाला जायला लागणार आहे तुला. म्हणायचंच झालं माझं तर भगवंताला म्हण. देव माझा मी देवाचा, त्याला धरा. कारण काय आहे, सगळे म्हणतात चिरंजीव हे सर्वही मानितात. पत्र लिहिताना लिहितो चिरंजीव अमका अमका. तो काय चिरंजीव होणार आहे? अकस्मात सांडून या सर्व जाती. केव्हा काय होतं सांगता येत नाही. अहो काल होते, मगाशी भेटले होते मला. हां, परवाच 2-3 गोष्टी ऐकल्या. हो आत्ता बोलून गेल्या आमच्याशी. अकस्मात सांडून या सर्व. हां, देहच तिथं सोडला तिथं बाकीचं काय धरणार म्हणून जाणीव ठेवा. मग काय होतं, मरे का त्याचा दुजा शोक आहे. पण अकस्मात तोही पुढे जात आहे, लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यापासून शिकायला पाहिजे. नुसतं तो गेला म्हणून रडतात, काय उपयोग आहे? अरे तो जाणार तसा मी जाणार बाबा एक दिवस. पुरे ना जनी लोभ रे क्षोभ त्याते. लोभ नको, कशाचाच लोभ धरू नको, त्यांनी क्षोभ होतो. म्हणून जनी मागुता जन्म घेते. त्या लोभाच्या पोटाने पुन्हा वासनेपोटी पुन्हा जन्म घ्यावा लागतो. पुन्हा जन्म घ्यावा लागतो याचं संतांना दुःख वाटतं. आपल्या वाटतं बरं आहे पुन्हा जन्म घेतला म्हणून. कुठं कशासाठी जन्म नको? छान चाललंय की आमचं. जन्म नको असं कशाला म्हणायचं? मनी मानव व्यर्थ चिंता वाहते. कारण नसतानाच आपण चिंता वाहतो. वास्तविक भगवंताचं चिंतन करावं. आपण संसाराची चिंता वाहत बसतो. म्हणून मना मानव व्यर्थ चिंता वाहते. अकस्मात होणार होऊन जाते. अकस्मात जे काय घडायचं आहे ना ते घडून जातं. आपण उगीच चिंता करत राहतो. म्हणून सद्गुरू सांगतात चिंतन करा, चिंता करू नका. परमेश्वराचं चिंतन करा. चिंता करून काय, चिंतेनं आणखी वाढतं, दुःख आणखी वाढतं. म्हणजे सुखाचे जे क्षण असतात तेही हातातून निसटून जातात. का? भविष्याचं चिंता करतोय. जे झालं त्याचं चिंतन करत बसतो की जे हातातनं गेलेलं आहे त्यात काळ गेला. आणि जे पुढे येणार आहे त्याची चिंता करत बसतो, तोही काळ गेला. ते सांगतात आत्ता ह्या क्षणात जगा. लिव्हिंग फ्रॉम मोमेंट टू मोमेंट. आत्ता ह्या क्षणात मी आत्मा आहे, आनंदरूप आहे, बस. म्हणून ध्यानात सुद्धा काही मंडळी म्हणतात ध्यान लागत नाही. तेव्हा मी सांगते बाकी विचार करू नका. असा पक्का धरा की मी आत्मा आहे, ह्या ठिकाणी पक्क बसा. मग आत्म्याला ठिकाणी देह नाही, संसार नाही, माझं तुझं नाही, पाप पुण्य नाही, काही नाही आहे.
तिथं पक्क धर धरून बसला तर ध्यान लागायला अवघड नाही आहे. ते होतं कुठं? सवय लागली चिंता करायची, म्हणून ते भोगणे. घडे भोगणे सर्वही कर्मयोगे, मती मंदते खेद मानी वियोगे. पण मती जी मंडळी असतात ती उगीच त्याची खंत करत बसतात. मना राघवे विण आशा नको रे. आशाच धरायचे. आम्ही आशा धरून बसलोय. कशाला? अहो मुलाला मूल नाही, 10 वर्ष झाली. आता त्याची आशा कसली करत बसलाय तुम्ही? असलं त्याच्या नशिबात तर होईल, नाही झालं तर नाही झालं. बिघडलं कुठं? काय आपला अगदी वंश उद्धार करून काय व्हायचं, तिथं दिवे लागायचे. नसत्या गोष्टी आपण मनात धरून बसतो. आता तुमचं झालं जन्म, आता मुलाला मूल व्हायचं का नाही, आपल्याला काय करायचं? ठीक आहे, असेल त्याच्या नशिबात होईल, नसेल तर मी म्हणेन सुटला बिचारा, कटकट नको. तसं नाही वाटत. पाहिजे. कशाला पाहिजे? म्हणून म्हणा राग, एक आशा करायची तर राघवाची, त्याची कृपा व्हावी, भगवंताची कृपा व्हावी, सद्गुरूंची कृपा व्हावी, एवढी एकच आशा धरायची. मना राघवे विण आशा नको रे, मना मानवाची नको कीर्ती तुरे. जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, तया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे. बरोबर त्याच्या उलट होतं. ज्याचं वर्णन वेदशास्त्र पुराण करतात ना, त्या भगवंताचं वर्णन कर. माणसाचं वर्णन करत राहतात, स्तुती करत राहतात. कशासाठी? मिळवायचं असतं काहीतरी. आज ज्याची भरमसाठ स्तुती केलेली असते तो उद्या दुसऱ्या पक्षात गेला की त्याच्या इतका वाईट कोणी नाही. कसं काय झालं? अहो कालपर्यंत चांगला होता की तो, आज काय झालं? मी नसलं गेलं सर. व्यर्थ करू नये, व्यर्थ कधी न स्तुती करावी परमेश्वराची. त्याच्या गुणात कमी जास्त होणारं नाही, अखंड तो गुणवानच आहे. करू नये व्यर्थ कधी नराचे. कारण तुमचं केव्हा पालटतं कुणास ठाऊक. सुनी आली घरामध्ये 4 दिवस कौतुक होतं तिचं, आणि मग हळूहळू ती आपली नखं दाखवते, ह्याही आपलं दाखवतात, आणि मग वाटायला लागतं की काय हो, नाही वाटलं हो पहिल्यांदा चांगली आहे पण खरं नाही ते. झालं सुरू. आता कसं वळणावर आलात. म्हणून ते खरं नाही. आता पुढचे काही श्लोक आहेत त्याच्यामध्ये ते म्हणतात, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. हे समर्थांनी वचन सांगितलेलं आहे. नुपेक्षी, न उपेक्षी, कदा म्हणजे कधी काळे, राम दासाभिमानी. भगवंत हा दासाचा अभिमानी असतो, भक्ताचा अभिमानी असतो. एक वेळ त्याला काही बोललात तर चालेल, जसं आईला काही बोललं तर वाटणार नाही, माझ्या बाळ्याला बोलता, ऐकून घेणार नाही. आणि त्यांचा तो अगदी वीक पॉईंट असतो, बोललं नाही चाललं. तसा भगवंताला त्यांनी पुढे एका ठिकाणी म्हटलंय, गीता कुणाला सांगू नको. असं गीतेत इदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन. त्याच्यामध्ये स्वतःने म्हटलंय, जो माझ्या भक्तांची निंदा करतो त्याला हे सांगू देखील नकोस, म्हणजे तो ऐकायला देखील अधिकारी नाही आहे. म्हणून भक्तांनी मारलेली लाथ भगवंतांनी आपल्या छातीवर झेलली. पण तू भक्ताला जर कोणी नाव ठेवलं तर भगवंताला चालत नाही, तो येतो अस्त्रशस्त्र काय जे असेल ते घेऊन. आणि संत नुसतेच वळवतील, भगवंत शस्त्र घेऊन येतो, सोडत नाही. म्हणून आपल्याला जर काही करायचं असेल तर भगवंताचं दास्य करायचं, भगवंताची भक्ती करायची. फक्त ती होती का फक्त म्हटली तर? फक्त भक्त व्हायचं, पण तेच किती अवघड आहे तेव्हा भक्त म्हणून. नुपेक्षी कदा रामदा. का तर समर्थाच्या सेवका वक्र पाये. असा सर्व भूमंडळी कोण आहे? समर्थाच्या सेवका. समर्थांच्या सेवकाकडे वेड्या वाकड्या नजरेनं कोण पाहतो? म्हणून समर्थांचे जे भक्त असतात, संत असतात, त्यांच्यावर काही अन्याय झाला ते काही करत नाहीत. ते म्हणतात तू आहे बघणारा, मी कशाला, तो मला असं म्हणतो काय, बघतोच त्याचं. असं कधी कुठल्या संतांनी म्हटलेलं ऐकलं का आपण?
लोक उलट त्यांना म्हणतात, अहो ते तुमची इतकी निंदा करतात, इतका तुम्हाला त्रास देतात. ते म्हणतात असू दे. प्रत्येक संतांच्या वाट्याला असं येतं. अशा वेळेला त्यांना जर कोणी म्हटलं की अहो ते असे असे त्रास देतात तुम्हाला, काहीतरी आम्ही करू का त्याच्यासाठी, असं जर विचारलं तर ते म्हणतात नको, तो आहे ना, तो बघेल. ते कधी असं म्हणत नाहीत की त्याला आपल्यापासून दूर करा. सगळ्या संतांची चरित्र बघा, सगळ्यांच्या जवळ कुणी ना कुणीतरी त्यांना व्याप करणारं आहेच. चरित्र पाहिले तर लक्षात येईल. पण त्यांनी कधी कुणाला घालवलं असं नाही. रामकृष्णाने हृदयाला सुद्धा पुष्कळ वेळा सांगितलं. शेवटी मथुरा बाबांनी त्याला घालवलं. तेव्हा ते म्हणले, अरे हृदय, तुला किती दिवस सांगत होतो. अक्कलकोट स्वामींच्या सुंदराबाई, शेवटी पोलीस येऊन त्यांना पकडून घेऊन गेले, पण त्यांनी कधी तिला जा म्हटलं नाही. तर त्यांना असा पूर्ण विश्वास असतो, तो भगवंत आहे ना, तो बघेल. मला काय अधिकार सांगायचा, मी काय म्हणून सांगायचं. मी माझं काम करत राहणार. माझं जे काम आहे सर्वांशी प्रेमाने वागणं, कृपाळूपणे, दयाळूपणे, माझं मी करत राहणार. पण हा भक्ताचा अभिमानी जो आहे तो देखील त्या संतांची, त्या साधकाची कृपाळूपणे अल्पधारिष्ठ पाहे. तो बघतो आणि मग त्याच्या कसोटीला जर तो भक्त उतरला तर मग त्याच्यासाठी काय करायचं ते भगवंत पाहतात, सद्गुरू पाहतात. भगवंतच पाहतात, सद्गुरू म्हणतात तो करेल. ते सगळं खातं त्याच्याकडे सोपवलेलं आहे, ते त्याच्यात पडत नाही. जयाची लीला वर्णिती लोक तिनी, नुपेक्षी कदा रामदासा. अहल्या शिळा राघवे मुक्त केली. शिळा होती पण भक्त होती, राघवाने मुक्त केली. उपेक्षा कदा रामरूपी असेना. रामाच्या ठिकाणी कधी कुणाची उपेक्षा संभवत नाही. राम हा कसा आहे, अत्यंत कृपाळू, दयाळू, स्नेहाळू, कृपाळू, जगी दासपाळू असं वर्णन आहे त्याचं. त्यामुळे भक्ताच्या बाबतीत तो कधी त्याची उपेक्षा करत नाही, म्हणून नुपेक्षी असं त्याने म्हटलेलं आहे. असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा. भाव तेथे देव, भक्ती तितकी प्राप्ती असं म्हटलेलं. तुमची भक्ती किती आहे ती बघा. आपण एवढंसं कुठंतरी देणार, एवढं आणि मागणारच. वस्तुतः मागायचंच नाही आहे काही मुळी. मागायला कशाला पाहिजे. भगवंताजवळ सर्वज्ञ आहे, त्याला नाही का कळत तुला काय पाहिजे म्हणून. आपण सांगायला पाहिजे का मला अमुक पाहिजे. अहो जरा बघा ना आमच्या संसाराकडे. इतके दिवस आम्ही पूजा करतोय, सगळं काय करतोय आणि अजूनपर्यंत हे होत नाही. कसं काय बरं, तुमचं लक्ष नाही का आमच्याकडे. असलं काहीही म्हणायचं नाही. हे सद्गुरूंच्या सान्निध्यात कळतं. मला आठवतं एकदा असा काहीतरी प्रसंग होता, काही अडचणी होत्या, त्याच्यातून दूर झाल्या. तेव्हा स्वामीजी मला म्हणाले, नमस्कार कर आता देवाला आणि काही मागू नको. मला अजून ते शब्द कानात आहेत, काही मागू नको त्याच्याकडे. त्या गोष्टीला आता जवळजवळ 20 वर्ष होती. म्हणून मी ठरवलं काही मागायचं नाही स्वतःसाठी. हां, आता आपण काही करतो, कार्य चालू असलं आहे तर ते भगवंताचं कार्य आहे. त्याच्यासाठी स्वतःसाठी मला अमकं पाहिजे, किंवा तू मला या संकटातून दूर कर, किंवा माझं हे देहाचं कष्ट कमी होऊ देत. आपण काही त्याला वाटलं करेल, नाही वाटलं नाही करणार. त्याची इच्छा आहे ना, त्याची इच्छा ती आपली इच्छा. आपली इच्छा वेगळी नाही. अनन्य असं रक्षित असे चाप पाणी. समर्थ सांगतात अनन्य व्हा. तो चाप पाणी धनुर्धारी राम रक्षित असे, तुमचं रक्षण करेल. पण अनन्य आहात का बघा, का माझा मुलगा मला बघेल, बँकेत बँक बॅलन्स आहे त्याच्यावरती मी आधारून आहे, माझा देह चांगला आहे, काही झालं नाही मला. काही बोलू नका, काही बोलू नका, कशाचाही अहंकार धरू नका. तुम्ही त्याच्याशी अनन्य होऊन राहा. अनन्या सरक्ती तसे चाप पाणी, नुपेक्षी कदा रामदासा अभिमान.
सदा सर्वदा देव सन्निध आहे. आता काय सांगायचं आणखी. तरी आपण फिरतोच आहे पुन्हा. आज इकडे गेले, उद्या तिकडे गेले, परवा तिकडे गेले, आज तिरुपतीला गेले, परवा कन्याकुमारीला गेले, आज पंढरपूरला गेले, उद्या सज्जनगडला गेले. मला तर वाटतं एक एकदा जाऊन आलो ना, बघून आलो ना, आता शांत डोळे मिटून बसावं, त्याचं स्मरण करावं. समोर दिसतं ते. पण तसं होत नाही. आतच आहे ना तुमच्या. हृदयेषु अर्जुन तिष्ठती सांगितलंय ना. मग तेवढं सांगितलं तर विश्वास नाही भगवंताच्या वचनावर. सदा सर्वदा. आता रात्रीच्या वेळ कसा असेल, त्यांची भेटायची वेळ नसेल, असं आहे का भगवंताच्या बाबतीत? या भेटायला त्याला कुठं जायचं आहे इथून उठून, अमुक ठिकाणी कन्सल्टिंग आवर्स, हे सॅटरडे संडे सुट्टी, असं आहे? साधा विचार करावा आपण. सदा सर्वदा शब्द लक्षात घ्या. अखंड देव सन्निध आहे, आपल्या जवळ आहे. कुठे शोधायचं त्याला? पण आत बघतच नाही, सारखं बाहेर. काय खायचं, काय बघायचं, काय ऐकायचं, कुठं जायचं, निघाले. कुठे निघाल? देवाला जाऊन येतो. आता देवाला कुठं चालला? इथंच तर आहे तुमच्याजवळ, बसा ना. ते जसं जनार्दन स्वामींची पत्नी म्हणाली, ऐकनाथ महाराज तिथं आल्यावर, काय आला? सद्गुरूंच्या शोधात आलो. सद्गुरू इथं कुठं कोण आहेत? म्हणले जनार्दन स्वामी. हे आमचे. हो, मी देवाला जायला निघाले तर मला जाऊ देत नाहीत, म्हणतात माझीच पूजा कर. ते देव तरी मानतात का? त्यांना जो देव कळला, आपल्याला कळला नाही, म्हणून आपण फिरतो. ज्ञानेश्वर महाराजांनी फार कडक बोलले त्याच्यावर. सोमवारी शंकराला, मंगळवारी अंबाबाईला, गुरुवारी दत्ताला. त्याला त्यांनी उपमा काय दिली आहे? ती जशी स्त्री असती ना, रोज नवीन नवरा, अशी उपमा दिली आहे त्यांनी. वस्तुतः एकच परमात्मा निरनिराळ्या रूपाने नटलेला, आणि तो तुझ्या जवळ आहे. मग आता कुठे फिरताय? आता आपले पाय मोकळे करायचे म्हणून फिरायचं तर जाऊन या. परंतु देवाला जो शोधायचा असेल, सदा सर्वदा देव सन्निध आहे. आणि कृपाळूपणे अल्पधारिष्ट, अल्पच. त्याला माहिती जरा जास्त आपत्ती आली की हा कोसळणारच. मग जरा देहाला काही व्हायला लागलं, मला हा चरण सारखा आठवतो. काही व्हायला लागलं की कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाय. तो आपलं धारिष्ट बघतोय की आपण त्याला कितपत टिकून राहतो. कारण आपल्यावर 10 लोकांना नाचवतो. काय करतो आपण? सुखानंद आनंद कैवल्यदानी. कसा आहे तो? सुखानंद आनंद भगवंताचे आहेत. आपण काय म्हणतो? नाव काय? आनंद. रडतोय. काय नाव आहे? आनंद. काय झालं? रडतोय सकाळपासून. नाव शांताबाई. आणि इतका व्याप करतात आपल्याला वाड्याला, काय उपयोग आहे? सुखानंद आनंद कैवल्यदानी. घर नाही देत तुम्हाला, पैसे नाही देत, निवडणुकीत तिकीट नाही देत. कैवल्यदानी, जे कुणालाही मिळणार नाही असं कैवल्याचं ताण करणारे आहेत. उपेक्षी कदा रामदासाभिमानी. पुढे एका चरणात ते म्हणतायत, म्हणून मना सज्जना राघवी वस्ती कीजे. म्हणजे बाहेर फिरताय ना, तुला वस्ती करायची ना, कुठं करायची? राघवाच्या ठिकाणी वस्ती कर. तिथं राहा, वस्ती कर. जाऊन ये म्हणत नाहीत ते, की जाऊन ये जरा राघवाच्या. तिथं नाही. तुझं वस्तीस्थान राघवाच्या ठिकाणी, त्याच्या चरणी तू मुक्काम करून राहा. क्षेत्र संन्यासी तिथं हो, त्याच्या चरणाशी. आणि तो आतच आहे. मग ते मन आत ठेव. ते बाहेर फिरताना सारखं त्या मनाला जर तू आत ठेवलंस ना, ते त्याच्याशी मिळूनच जाईल. मग राग लोभ संपले, द्वेष द्वेष संपले. अहो ते कसा व्याप होता त्या बघितलं तर 10 वर्षापूर्वी. अहो ते काय होती व्यक्ती बघ. आता काय झालं? आता मना रागवा वस्ती करायला लागले, त्यामुळे बदलते ती व्यक्तीच बदलते.
पहिला राग कमी झाला, कामना कमी झाल्या, क्रोध कमी झाला, मत्सर कमी झाला. हे हळूहळू कमी व्हायला लागलं. जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, जयाचे नियोगे समाधान वाणे, तया लागे सर्व चांचल्य दीजे. हे चांचल्य ना मनाचं ते कुणाला द्यायचं? वेदशास्त्र पुराण ज्याचं वर्णन करतात, जे लाभलं असता खरं समाधान प्राप्त होतं, त्याला हे चांचल्य देऊन टाक. तो पचवेल. विष कोण पचवलं? शिवानी पचवलं रामनाम घेऊन. बाकीच्यांना पचवता यायला नाही. तसं मनाचं चांचल्य द्यायचंयच ना, त्याला द्या. म्हणून मना सज्जना राघवी वस्ती कीजे. ध्यानात देखील आपण काय करतो? ते मनाचं चांचल्य जाण्यासाठी जे ठिकाण आपल्याला सांगितलं आहे तिथं आपण मन ठेवायचा प्रयत्न करतो. तिथं मन ठेवलं गेलं की हळूहळू मनाचं चांचल्य कमी होतं आणि मन क्षिप्त विक्षिप्त मूढ ज्याच्यातून बाहेर पडतं, एकाग्रतेने बाहेर पडतं आणि तिथं निरुद्ध होतं. तिथं निरुद्ध झालं की मन पालटायला लागतं. म्हणून ध्यानामध्ये ती अवस्था प्राप्त करून घ्यायची. मना पाविजे सर्वही सुख जेते, अति आदरे ठेविजे लक्ष तेथे. सर्व सुख ज्या ठिकाणी प्राप्त होत आहे ना, तिथं अति आदरपूर्वक ठेव. आता सांगितलंय बसायला, आता बसलं पाहिजे म्हणून त्याला पकडून आणून ठेवायचं असं नाही. अत्यंत आदराने, प्रेमाने, भक्तिभावाने भरून येऊन मन त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. विवेके कुडी कल्पना पालटीजे. पुन्हा विवेकाला शब्द. विवेकाने कुडी कल्पना, वाईट कल्पना ज्या आहेत ना त्या पालटीजे. कल्पना पालट, चांगली कल्पना येऊ दे. पहिल्यांदा काय आहे, मन कल्पना करायचं एकदम सोडत नाही. म्हणून पहिल्यांदा वाईट कल्पना असतात त्या चांगल्या करायला लागाव्या आणि मग त्याही कल्पना थांबून जाव्यात. जसं ह्या वाचनाने इतर कथा कादंबऱ्या सुटाव्यात आणि पुढे हेही वाचन बंद व्हावं आणि शब्दाच्या पलीकडे जाऊन बसावं. जिथं शब्दच नाहीत त्या ठिकाणी त्या मौन अवस्थेमध्ये जाऊन बसावं. तिथं भगवंताची भेट होती. हे देखील जे शब्द आहेत, हे शब्दाचा उपयोग ते शब्द घालवण्यासाठी. एका काट्याने दुसरा काटा काढायचा, पण दोन्ही काटे टाकून द्यायचे, खिशात ठेवून यायचे नाही. तसं ह्या शब्दांनी ते शब्द तशा कुडी कल्पना घालवण्यासाठी चांगल्या कल्पना करावा. एखाद्या व्यक्तीचा राग येत असेल तर मनाने कल्पना करावी भगवंत आहे, रोज त्याला मनोमन नमस्कार करावा. एखादी वाईट कल्पना आली, चांगल्या कल्पनेनं ती घालवावी. नामस्मरण याचा अर्थसुद्धा वेड्यावाकड्या कल्पना घालवण्यासाठी नामस्मरण करावं. नाहीतर नामस्मरण करतात पुन्हा डोक्यात बघून घेणे, एवढं नाम होऊ दे माळ त्याची, मग बघतो, असं नाही. त्या प्रत्येक नामाबरोबर पुसलं गेलं पाहिजे. ते पाठीवर जी अक्षरं उठलेली असतात ना ती पुसली गेली. प्रत्येक नामाबरोबर ते पुसलं गेलं पाहिजे. हळूहळू पाठी कोरी झाली पाहिजे. मग त्याच्यावर भगवंताचं नाव उठवायचं. पाठी जर का आधी गिजबीट असेल तर कसं काय उठणार त्याच्यावर? ते सगळं गेलं पाहिजे. मना पाविजे सर्वही सुख जेते, अति आदरे ठेविजे लक्ष तेथे. विवेके कुडी कल्पना पालटीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. बहु हिंडता सौख्य होणार नाही, सांगितलं त्याने. हिंडायचं नाही. शिणावे परी नातुडे ही तर काही शीण फक्त येईल. काय जाऊन पंढरपूरला जाऊन आले, सांगितलं तू कुणी एवढे चेहरे वाकडे करून तब्येत बिघडवून यायला. शिणावे परी नातुडे ही तर काय. म्हणून विचारे बरे अंतरा बोधवे. म्हणून आपण अंतराला बोध करायला पाहिजे आणि काय करायला पाहिजे आणि काय करू नये. त्यामुळे साधकाच्या दृष्टीनं हा मनोबोध अत्यंत जवळचा आहे. फार मोठे मोठे शब्द काही नाहीत, साध्या शब्दात सांगितले. पुन्हा पुन्हा वाचावं, त्याप्रमाणे व्हायचा प्रयत्न करावा. जय जय रघुवीर समर्थ.